नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आता सिद्धू चक्का आता सर्वांसमोर निलांबरीला काढणार घराच्या बाहेर धक्के मारून, तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी समोर येणार जयंत कानिटकरचा खरा चेहरा. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता लक्ष्मी, श्रीनिवास, सिद्धू, भावना आणि सोबतच जानू हे सगळेजण आलेले असतात. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल की आता लक्ष्मी आणि श्रीनिवासने जो काही वरदचा प्रोजेक्ट असतो त्याचं आता उद्घाटन केलेलं असतं. म्हणजेच त्यांनी आता फॅक्टरी खोललेली असते. पण त्या ठिकाणी येऊन संतोषने जो काही राडा केला हे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एकच गोष्ट समजली असेल की हा संतोष किती खालच्या थराला जातोय. आणि नेहमीप्रमाणेच मित्रांनो, ज्याप्रमाणे ही भावना प्रत्येक वेळेस सगळ्यांना ज्ञान देत असते की कसं वागायचं, कसं राहायचं, पण त्या ठिकाणी मात्र तिचाच भाऊ संतोष आपल्या सिद्धूला कसं कसं बोलतो तुम्ही पाहिलं असेल आणि त्याचा अपमान पण करतो. पण त्यावेळेस मात्र भावना सिद्धूला शांत राहायला सांगते. म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेलं तर भावनेच्या डोळ्यासमोर म्हणजेच भावनाच्या नजरेमध्ये सिद्धराजची इज्जत तर खूप आहे, पण त्याची फॅमिलीच्या नजरेत तर काहीच नाही ना. कारण की भावनाने त्याच ठिकाणी संतोषला त्याची लायकी दाखवायला पाहिजे होती. ज्या प्रकारे भावना निलांबरीला कसं प्रत्येक ठिकाणी उत्तर देते, त्याच्या कानाखाली मारते, मग त्याच ठिकाणी सिद्धूसाठी त्याने स्टँड का नाही घेतला, ही सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलेच असेल की जानूमुळे बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. हे कन्फर्म झालं मित्रांनो, कारण की तुम्ही पाहिलेच की आता विश्वास स्वतःच्या वडिलांचं पण काहीच ऐकत नाही, फक्त त्या दळवींच्या मुलीमुळे. आणि विश्वाच्या वडिलांना आता हे सगळं सत्य समजतं की त्या जान्हवी दळवीपासून तू लांब राहा हे त्याला सांगत असतात, पण विश्व काय ऐकायला आता तयार नसतो. आणि हे सगळं पाहून मात्र विश्वाच्या वडिलांना वाटतं की त्याची आई नाही आहे, त्याच्या आयुष्यात ना सह्य आहे, आता मीच त्याच्या आयुष्यात फक्त एकमेव व्यक्ती उरलेला आहे. आणि त्याच्यासोबत पण विश्व आता व्यवस्थित नीट बोलत नाही. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो, विश्वाने फक्त आणि फक्त एकटा त्या दळवींच्या जानूमुळे संपूर्ण कुटुंब त्याने स्वतःपासून उद्ध्वस्त केलं. कारण की विश्वाच्या आईचा मृत्यू झाला याला जबाबदार पण ती जानूच आहे, दळवींची. दुसरीकडे पाहायला गेलं तर आता विश्वाचे आजोबा म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीचे वडील याला जबाबदार पण ते दळवी कुटुंबच म्हणजे स्वतः लक्ष्मी आहे. जेव्हापासून लक्ष्मी श्रीनिवास दळवीसोबत लग्न करून इकडे निघून आली तेव्हापासून मात्र त्यांच्या आजोबांची काय अवस्था झाली तुम्ही पाहिलंच असेल. तर दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टीचा राग मात्र कोणाला आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, ते म्हणजे विश्वाच्या बाबांना. त्याच्यामुळे विश्वाच्या बाबांनी ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी मात्र त्या दळवींच्या लोकांकडे मी कधीच जाणार नाही. आणि पुढे तर आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडते की श्रीनिवास दळवीचा आता सत्कार गावामध्ये ठेवलेला असतो, तो पण कोणाच्या हस्ते, विश्वाच्या बाबांच्या हस्ते. आणि विश्वाच्या बाबांना संतोषने जे काही गोष्टी सांगितलेल्या असतात की माझ्या मुलाचा प्रोजेक्ट होता हा सगळा काही यांनी बळकवलेला आहे आणि याच्या जोरावरती यांनी आता स्वतःची फॅक्टरी खोललेली आहे, त्याच्यामुळे माझ्या मुलाचा सगळीकडे कुठे ना कुठे अपमान केला जातोय, त्याला त्याचं जे स्थान आहे ते दिलं जात नाही. हे सगळं काय आता संतोषने सगळं काही विश्वाच्या बाबांना सांगितलेलं असतं. भलेही संतोषने सगळं काही खोटंच सांगू द्या, पण संतोषवरती संस्कारच असे केलेले आहेत त्या लक्ष्मी आणि श्रीनिवासने की त्याच्यामुळे मात्र हा बिचारा संतोष स्वतःच्याच आईबाबांची सगळीकडे बदनामी करत चाललेला आहे. तर पुढे आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी पाहायला भेटेल तुम्हाला की दुसरीकडे ती निलांबरी सगळ्यात भयंकर म्हणजे घरात प्रत्येक व्यक्तीसोबत ती भांडण करत असते. म्हणजेच आता सिद्धराज गाडे पाटील सोबत तर तिचं भांडण कायम चालूच आहे, पण आता संपतराव गाडे पाटील सोबत पण तिचं जोरदार भांडण होतं. आणि त्यामध्ये मात्र संपतरावला नीट ती जेवूही देत नसते आणि काहीच करून देत नसते. कारण की संपतरावला चक्क म्हणते की तुम्हाला जर माझ्यासमोर बसून जेवण करायचं नसेल ना तर या ठिकाणून तुम्ही चालते होऊ शकता. म्हणजे ज्याच्या घरात ती राहते त्यालाच माणसाला ती असं बोलते. म्हणजे ह्या निलांबरीने सगळ्या हद्द तिच्या पार केलेल्या आहेत. आणि तरी पण मात्र अधिराज म्हणत असतं की ही माझी बायको आहे, मला तिची बाजू घेतलीच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हा अधिराज किती वेडा आहे हे तुम्हाला समजतच असेल. आणि आजपर्यंत अधिराजच्या हाती आपल्या संपतराव गाडे पाटलांनी आणि आजीने म्हणजे सुलक्षणाने आजपर्यंत सत्ता का दिली नाही ते एकदम बरोबरच केलं. कारण की ह्या अधिराजला स्वतःची बायको सोडून दुसरीकडे काही जगच दिसेना. कारण तुम्ही पाहिलंच असेल की अधिराजला हे पण समजा की त्याची बायको चूक आहे का बरोबर आहे, त्याची बायको किती चुका करते, आपल्या घरच्यांशी कसं वागते, सिद्धू भावनाच्या बाळासोबत बाळाबाबत तिचे विचार काय, सिद्धू भावनाला मारण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच तरी पण अधिराजला वाटत असतं की त्याची बायको बरोबरच आहे. म्हणजे या ठिकाणी पाहिलं गेलं की आत्तापर्यंत निलांबरीला असं वाटत असतं की तिला त्या घरामध्ये मान सन्मान जो काही मिळायला हवा होता तिला तिच्या नवऱ्याला तो दिला गेला नाही. आणि याला मेन जबाबदार कोण असेल तर ते स्वतःच आहे. कारण की अधिराज जर आधीपासून व्यवस्थित नीट वागला असता, सगळ्यांना समजून घेतलं असतं तर आज अधिराजला देखील सिद्धूच्या आधी त्यांच्या पक्षात आणि सगळ्याच गोष्टीमध्ये त्याला मान दिला गेला असता. पण तुम्ही पाहिलंच ना, आता अधिराजला मान भेटलेला असतो ना निलांबरीला भेटलेला असतो, पण आता ते दोघेजण देखील सिद्धू आणि भावनाचे कट्टर विरोधक बनलेले असतात. आणि ही निलांबरी आपल्या अधिराजला तिने असं काय प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं आहे आणि तिने सांगितलेलं पण आहे की जर तुम्ही मला साथ नाही दिली तर याच्यापेक्षाही मी भयंकर गोष्टी करील. म्हणजेच मित्रांनो, पाहायला गेलं तर ह्या निलांबरीने तिच्या सगळ्या हद्दी पार केलेल्या आहेत. पण तरी देखील मात्र घरामध्ये भावना सोडलं तर तिला कोणच शिक्षा देत नसतं. आणि ज्या प्रकारे भावनाने तिचं थोबाड फोडलं ना सर्वांसमोर, हे एकदम परफेक्ट आणि बरोबरच केलं. कारण की आता ती भावनाच्या बाळाच्या जेव्हावरती
उठल्यावरती उठली हे तुम्ही पाहिलंच असेल. पण आता त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट मित्रांनो, ज्या प्रकारे मी आधी सांगितलंच की आपल्या विश्वाच्या आयुष्याची पूर्णपणे बर्बादी ह्या जानूने केलेली आहे. कारण की जानूला ना स्वतःला त्या जयंतला सगळ्यांसमोर आणता येईनाय, ना त्याचं सत्य सगळीकडे उघडकीस करता येईनाय. बिचारा विश्वा अजून पण जानूला सांगतोय की तू जा आणि आईबाबांना तुझ्या सांग सगळं काही जयंतबाबतचं सत्य. पण या श्रीनिवास दळवीने आता सगळ्यात मोठा घोटाळा तर हा करून ठेवलेला आहे की जयंतकडून आता एवढे प्रचंड पैसे घेतलेले आहेत की सांगायलाच नको, ते पण आता त्या प्रोजेक्टसाठी. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो, पुढे आता जानूने जरी दळवींच्या लोकांना हे सगळं सत्य सांगितलं तरी ह्या लोकांचे डोळे म्हणजे श्रीनिवास आणि लक्ष्मीला जयंतच्या कोणत्याच चुका दिसणार नाही. त्यांना असं वाटेल की जानू मस्करी करते. कारण की जयंतने ह्या लोकांना असं मुठीत पकडलंय की काही सांगायलाच नको. कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या डोळ्यावरती जी पट्टी बांधली ती कधीच उतरणार नाही. कारण की जयंतने आता असं काही कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं असतं, त्याच्यामुळे श्रीनिवासला जयंत विरुद्ध काहीच करता येणार नाही आता. आणि जर जयंत विरुद्ध यांनी काही केलं तर श्रीनिवासला त्याचं सगळं विकलं तरी तेवढे पैसे येणार नाही आहेत. त्याच्यामुळे मात्र आता श्रीनिवास चांगलाच अडकलेला नसतो, तर मित्रांनो तो जयंतने अडकवलेला असतो. कारण की जयंतला हे सगळ्या गोष्टी माहीत असतात. कारण की जयंत तुम्हाला पुढे स्वतः बोलताना ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटेल की त्यांनी कशाप्रकारे दळवींचं पूर्ण कुटुंब ट्रॅपमध्ये घेतलं. आणि मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही पाहिलंच की जयंतने सांगितलेलं असतं की आपला हा जो काही बिझनेसमध्ये आपलं डील झालं आहे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट झालं आहे याबाबत तुम्ही घरच्यांना काही सांगू नका. म्हणजेच ह्या श्रीनिवासने घरात कोणालाच सांगितलेलं नाही आहे की त्याने हा सगळा पैसा फॅक्टरीसाठी लागणारा आणि सगळं काही कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं असतं ते म्हणजे जयंत कानिटकर सोबत. आणि हे सत्य घरच्यांना माहीत नसतं, त्याच्यामुळे घरच्यांना वाटत असतं की कॉन्ट्रॅक्टदार कोणतरी बाहेरचाच आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी यांच्या ह्या चुका तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता किती यांच्या अंगलट येतात. तर दुसरीकडे मात्र राहिला प्रश्न आपल्या विश्वाचा, तर विश्वाच्या आयुष्याची अशा प्रकारे बर्बादी केलेली असते या जानूने की जानूने विश्वाला जरी मित्र मानला असेल तरी पण विश्वाच्या मनामध्ये जानूसाठी अजूनही प्रेम असतं. त्याच्यामुळे जानूने आता विश्वाच्या भरकटलेल्या आयुष्याला पण योग्य ती दिशा दिली पाहिजे. तिने समजावून सांगितलं पाहिजे त्याला तिच्या बाबांकडे नेऊन की सगळ्या काही गोष्टी सॉर्ट आऊट केल्या पाहिजे. पण ह्या जानूला फक्त आणि फक्त स्वतःचं पडलेलं आहे. तिला वाटतं की तिची त्या जयंतच्या ताब्यातून सुटका झाली पाहिजे, जयंतला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. अगं पण तुझ्यामुळे, फक्त त्या जानूमुळे विश्वाच्या आईला स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे आणि विश्वाच्या बाबांमध्ये आणि त्याच्यामधलं नातं पूर्णपणे तुटलेलं आहे. मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण, याही गोष्टीचा जानूने कधीतरी विचार करायला पाहिजे. ज्या प्रकारे जानू स्वतःच्या घरच्यांचा विचार करते ना, त्याच प्रकारे कधीतरी विश्वाच्या फॅमिलीचा पण तिने विचार करायला पाहिजे. पण ह्या जानूला कुठं त्याचा वेळ आहे. कारण की जानूला फक्त तिचं कुटुंब पडलंय. त्याच प्रकारे हे दळवीचं कुटुंब वागतं. आणि ज्या प्रकारे आज तुम्ही पाहिलंच असेल की संतोषने सिद्धूचा अपमान केला, त्या ठिकाणी पूर्णपणे चूक आहे. कारण की ह्या भावनाने पण त्या ठिकाणी स्टँड घ्यायला पाहिजे होता सिद्धूसाठी आणि ह्या संतोषला धडा शिकवायला पाहिजे होता. पण तिने सांगितलं सिद्धूला, सिद्धूला शांत राहा. म्हणजे या ठिकाणी पाहायला गेलं तर जानूच्या कुटुंबामध्ये सिद्धूला आपल्या काहीच इज्जत नाही. आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास पाठीमागे कसे वागले सिद्धूसोबत हे तुम्ही पाहिलंच असेल. पण बिचारा सिद्धू त्यांच्यासाठी एवढं करतो जेवढा सिद्धू स्वतःच्या आईवडिलांसाठी करत नाही आहे. म्हणजे या ठिकाणी पाहायला गेलं तर म्हणजे भावनाची तर पूर्णपणे चूक आहेच, पण दुसरीकडे ह्या जानूची पण एवढी चूक आहे विश्वाचे आयुष्य बर्बाद करण्याच्या पाठीमागे. आणि राहिला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा गोष्टीचा विषय म्हणजे ह्या निलांबरीचा, तर पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की सिद्धराज गाडे पाटील आता ह्या निलांबरीला धक्के मारून घराच्या बाहेर काढतो. पण ते कसं काढतो, का काढतो आणि तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा होणार आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुढे सगळे अपडेट सांगतोच. तोपर्यंत व्हिडिओवरती नसेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.